काय ग काय करू राहिले आता? कचरा. आणि काल काय करत होती? लाकडा बाहेर. हो पिलू चाल. काल नटून झटून आवरीत होती आणि आज बा कचरा भरती कचरे वाली. आवरीत नव्हते मी सगळ्यांना माहिती. मी बॅक स्टोरी दाखवू राहिले सगळ्यांना की नटायच्या आधी काय काय प्रोसेस आहे. हा चला बाहेर जा पाटक्या टाकून या. 9 वाजले. सकाळी तुम्हाला दाखवलं तर 7:15 वाजल्यापासून आवडते. आताशी फक्त एवढं झाले. आता भात झालाय. बाबू चहा ठेवायचा आता. चहा मायराची पेज मग खाऊन झाली. तिला लय भूक लागली होती पण काहीच करून देत नव्हती मला. माझं सगळं हरवलं. माझं गायतलं तुटून गेलंय. बांगड्या घेऊन गेलाय. मग बाबा किती आरडा बांगड्याच कोणतं दार? तिकडचं दार लावणार आहे तो ये मग. चहा चहा हा जाऊ दे आता. झोपत दिले झोप आली. चला त्यांना चहा देऊ. मग मीच नाही आता घरचे काम तर चालूच असतात पण यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. ते सगळ्यांच्या कपड्या इस्त्री करायचे. चहा घ्या. हो चहा सुद्धा पिलेले नाही. खूप 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 धन्यवाद. आणि बघा कपडे 10:30 वाजले. काही नाही. चला रिअलिटी दाखवायची गरज आहे माणसाला. चहा पप्पा सांडून कपड्यानं लांब ठेवला इथं ठेवते ना. इथं एवढे मामांचे आणि माझी पण साडी. हा आणि हे पण घेऊन आले तिचं लुगडं. ही पण घेऊन आली तिचं लुगडं इस्त्री करायला. बुचन दिसते का? इकडे आयडिया मला येत नाही ना. या बा गोल नाही काढता येत तर बुचनानी पाहिलं का? पण काढायचा हट्ट झालं का? हा थँक्यू बस सोनी काढी ना आता. इकडे राहिले ना. नाही ना बरी सोनी बरोबर. सोना बरी याच्यात. काय करू तुझं? सोनं तुझं काय करायचंय? मला आंबाडा बांधायचा. आंबाडा बांधू ना. दे इकडे. मला बी आंबाडा. तुला पण आंबाडा का? आणि राजूला आपल्या तिला बुच्ची बांधायची. हा आणि तिच्या वरतून ना हे बांधणे गजरा लावायचा. बुच्ची बांधायची. अजून बुचुडा बांधायचा. आणि हे पिशव्या जपून ठेवायच्या. हा त्या पिशव्या फेकून नाही द्यायच्या बरं का. आलो का आपण सामान परत पिशव्यांमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं. अजून मेकअप करायचा आपल्याला. माझं मेकअप गाडीतच राहिले वाटतं. मॅडम एवढ्या गर्दीत आता एवढं आवरासावर चालू आहे पण तरी पण यावा नवीन ड्रेस खोलायची उत्सुकता बघा तिच्या अंगात. मला कालच म्हटलं होतं दिलं का पार्सल दिलं का त्यांच्याकडे. त्यांनी घेतलं का? काय झालं माहितीये का वहिनी विशेषतः काय झालं याची वाट आम्ही लई दिवसापासून पाहत होतो. किती येणार होतं 25 तारखेला. आम्ही जाणार आहे उद्या मुंबईला. जायचं. त्याला फोन करून म्हटलं का भाऊ मा पार्सल लवकर आलं पाहिजे. तर तो म्हटला भाऊ मी जाऊन स्वतः परस्पर घेऊन येतो म्हणे. या बा तिचा स्कर्ट घेतलाय मी. ओके का नाही एकदम मापात आहे. पर बरोबर आपल्या मापाला लागन तसं एकदम. वहिनी दाखव कापड विपड कसं वहिनी पा. भारी मग त्याच्यावर ना टॉप आहे ना त्याच्यावरती. तो आधीच ऑर्डर करेल. तो याच्यात आहे बॅग येते. तोच तर म्हटलं तुम्हाला सापडत नाही. तो तर लय छान आहे. थांब दाखवतो तुम्हाला. सुरू या पुढे या ना. पुढे या तुम्ही. वाजला चला ते ना सामान सापडलं. आम्ही पण आमची गाडी चावी काय सापडली नाही. शेवट आहे ना पण गाडी उलटी पालटी केली आम्ही. कारण की आईने काय केलं तर कालचं सामान काढण्यासाठी ना हे केलं ना. तर आम्ही सगळं सापडलं पण सगळं सापडलं की शेवटी चावी बाई इथं. आणि आई ते त्या घरात सापडून राहिले. आता आम्ही सांगून आलो चावी सापडली म्हणून. मग मी शेवटी आलोय. आईचं आवरून आले. तो आवडला नाही काय? अरे सगळे आवडले. तो आवडला नाही का? टिकली घेतली का? लावला का टिकली? सोनी तुला किती वेळा म्हणले टिकली दे मायराला. दे घे डायरेक्ट टिकली लाव. चला बस चला. आणि आता आम्ही सगळं ना म्हणजे तिथे पोहोचलो बरं का. आणि गेल्या पहिलं काम काय माहिती आहे का? पहिलं फेटा बांधायला मी काय केलं पटक्यात नंबर लावला आणि माझा फेटा बांधला. माझा फेटा बांधल्यानंतर पोरींचा नंबर लावला मी. कारण कसं आम्हाला सगळ्यांना फेटे घालायचे होते. आणि मग
आता हे बघा फेटाचं काम चालू आहे आणि बघत राहा पुढं काय काय होतं. लंडनला नाही गेला लगेच त्याला फोन करू. पोहोचलेलं आहे आणि हे बघा आमच्या मॅडमचं बघा, आमचा मेकअप बघा कुठे चाललाय. हे बघा आमचा मेकअप बघा, तिथं गार्डन मध्ये मेकअप चाललेला आहे मस्त. हा रपाटीमध्ये एक नंबर. हे बघा लाड, हे बघा 2 नंबर दिसते का. आम्ही सगळ्यांनी फेटे बांधले, ताईंनी बांधलाय, बांधलाय, माझं तिथे बांधलंय काय नाही. मामा पण, सोनी पण. आम्ही आता डायरेक्ट इथं येऊन डायरेक्ट जेवायला चाललोय. पहिले पेट पूजा आणि मग कापणीचा. असं बसलंय बाय, आई का जाते, आई घे म्हणते. हे माझं बाळ बाय, माझी नऊवारी. ताटपण वाढला होता, आम्ही जेवण घेतो. पहिले गुलाबजामुन मग तोंडाला पाणी सुटले आणि पनीर पण. वाव, पहिली जेवण ताव मारतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि माझी बेबी पण बघा एकदम इन्स्टंट मध्ये काढली. पप्पाला पहिला घास पप्पाचा. आम्ही कुठं मग बाहेर जायला जाऊ, लग्नात जेवायला जाऊ, कधी जेवायला जाऊ. हे मायरा कड म्हणजे मायरालाच हे नेहमी मायराला घेते, मला कधीच त्रास देते नाही. आणि एकदम निवांत जेवते नेहमी. मायरा त्यांच्या जवळ राहते. कोण कोणाला खाऊ घालतंय. परत 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 कोण कोणाला जेवत आहे बाय. माझी ताई आहे, तिचा हा मुलगा इशू दिसतोय का इकडे. आयो हे पहा कसं बसले. आयो तेव्हा सगळे मस्त, सगळे नटले मस्त. दाजी पण आलेले, जरा लेट आले, आम्हाला लेट भेटले म्हणजे दाजी. चला आता आम्ही होतो. हा आम्ही भेटलो ना बघा.
पाहुणे मंडळींचे, महिला भगिनी, तरुण मंडळ, सर्व वडाळे मंडळींचे, भालेराव परिवार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी मंडपात येऊन बसावं ही नम्रतेची विनंती. त्याचबरोबर माननीय गणेश नानोर साहेब यांना नम्रतेची विनंती आहे. दानादिदम्म विधिना सौभाग्य अलंकार मंगळसूत्र जय मंगलम नति में शरणं अय्यम दम. हे कसे कोंबून भरले बा गाडीत. मोठे झोपली का काय? उतरायला सुद्धा जागा नाहीये गाडीत. उतरा उतरा उतरा. आता आम्ही लग्नावरून आलेलो आहे आणि आमची गाडी तर तुम्ही बघितलीच असेल किती भरेल होती. जागा नव्हती अजिबात. तर अजून पण 2 पाहुणे आलेले आमची, म्हणजे माझी पुतणी, 2 पुतण्या पण आलेल्या आहे. लेट आल्या त्यांना नाही गेलो तुम्ही. आणि हे बघा मॅडम चालले भाकरी, बाजरीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, मेथीची भाजी आज मस्तपैकी. फ्लावर आणि जेवायला लय भारी होतो. लय जेवलो, लय गुलाबजाम खाल्ला आम्ही. हिला परत जेवायचं होतं पण ना कोण बोललं की ऐकलं कोण बोललं होतं ए काय बाप्पा हा का पाहिलं ना. असं यांचं म्हणणं होतं पण आम्हाला फक्त एकच गुलाबजामुन खायचं होतं. तर आम्ही गेलो तो गुलाबजामुन खाऊनच आलो. तर हा आता मस्त जेवण बिवण सोनी मी चिवडी हा बरोबर जाऊ दे मला दे. हा आणि मेन गोष्ट काय माहिती का, तुम्ही आमचा हा व्हिडिओ इथपर्यंत घरापर्यंत येईपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि हो आम्ही उद्या चाललोय फिरायला बरं का. असेच व्हिडिओ कंटिन्यू करत जा.